हाय साडी आता कार्यक्रम में जाना है चांगली तिची काम आहे मारे आता एक छोटासा कार्यक्रम आहे घालतच काढ पण जाऊ दे माको त्या काय म्हणतील आमना घरशे जाणून आहे काय काय घाल येऊन काय मग का आपण असं लोकना विचार करतच कणी म्हणजे आपण काय घालणं काय पेवाणं कसं राहणं कसं चालणं कसं झोपाणं कोणाशी कसं बोलाणं हे सुद्धा आपण लोकेसवर अवलंबून करी दिले की त्या राहतील तसंच आपण राहणं का आपण आपली पर्सनल लाईफ का लोक साथ देवाने प्रत्येक वेळेस आपल्या मन मग काय विचार करस अरे आपण जर असं राहतो त्या काय म्हणतील ती काय म्हणे का ते चार लोक का म्हणतील का कोणी काही म्हणत नाही तुम्हीच तुमच्या डोक्यातले चार लोक उभं केलेली येतीस आपलं पर्सनल जीवन आहे आपण जगाणं कसं जगाणं ते आपण ठरवाणं जन्म एकच जाय का घाबरणं कोणले तू वाईट करायनी का नाही मग स्वतःवर तर विश्वास ठेव एवढा बदल कर ना हे एक नक्की लक्षात ठेवा सुनांनी कितीही मन मारून नाती जपली तरी इथे धोकाच आहे हे लक्षात ठेवा म्हणून तुला पाहिजे तू तसं जग काळी साडी हवी असेल तर काळी कधी नाही घातली ना घाल ना आता काळा कलर का घाबरायचं कोणाला सोड ना मोकळे केस जा ना बाहेर सोड ना मोकळी पिन जा ना बाहेर नको घाबरू कोणाला छान माळ ना केसरमध्ये गजरा जा ना फिरायला हद्दीच्या बाहेर जरी नाती जपली ना तर ती नाती आपल्याला जगदी समजतात हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून आपल्या पर्सनल लाईफ मध्ये आपण कोणालाही जागाच द्यायची नाहीये आता एक ठराविक वेळ नंतर आपण कसं जगायचं ती दोरी कोणाच्या हातात नाही द्यायची ती फक्त आपल्याच कडे ठेवायची आधी नाहीच करू दिलं ना तुम्हाला तुमच्या मनासारखं कुठे वागू दिलं नाहीच वागू दिलं ना आपण प्रत्येकाचा विचार करतो ती सासू काय म्हणेल हे काय म्हणतील ते काय म्हणतील ती चार लग्न होतं तेव्हा आपण नवऱ्याला घाबरतो आपली म्हणजे इच्छा होत नाही सांगायची मन होत नाही सांगायचं ते काय म्हणतील सासू सासऱ्यांना घाबरतो दिराला घाबरतो नंदीला घाबरतो याला घाबरतो अजून हेच नाही तर आपण उभी केलेली चार लोक त्यांनाही आपण घाबरतो ती चार लोक काय म्हणतील का काय म्हणतील आता जग कोणाचाही विचार करू नको उठ आणि पाहिजे ते जग पाहिजे ते खा पाहिजे ते फिर विचार न करता फिर